उन्हात तहानलेल्या जीवांना दिलासा, सिद्धोबा डोंगरावर पाणवठे भरून निसर्गप्रेमींचा स्तुत्य उपक्रम। कडक उन्हाच्या तडाख्यात माणसांसोबतच पशुपक्ष्यांनाही प्रचंड हाल सहन करावे लागतात। आटलेले पाणवठे आणि वाढतं तापमान यामुळे तहान भागवण्यासाठी या जीवांसमोर मोठं संकट उभं ठाकतं। याच जाणीवेतून पेठवडगाव येथील निसर्गप्रेमी मित्र ग्रुपनं हिंगणगाव नरंदे परिसरातील सिद्धोबा डोंगर रांगेत पाणवठे भरून एक स्तुत्य उपक्रम राबवलाय। उन्हाळ्यात डोंगरातील नैसर्गिक पाणवठे पूर्णतः आटून जातात, त्यामुळे पशुपक्ष्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते, तर काही वेळा उष्माघाताचाही सामना करावा लागतो। ही गंभीर बाब लक्षात घेऊन या ग्रुपच्या सदस्यांनी साधारण 2 किलोमीटर अंतर पायी चालत कॅन, किटल्या, बाटल्या आणि कावडीच्या साह्यानं सुमारे 250 लिटर पाणी पाणवठ्यात भरलंय। सिद्धेश्वर डोंगर रांग ही जैवविविधतेनं समृद्ध असून येथे विविध दुर्मिळ वनस्पती व पशुपक्ष्यांचा अधिवास आहे। अशा ठिकाणी पाण्याची उपलब्धता निर्माण केल्यानं अनेक जीवांना दिलासा मिळतोय। विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ एकदाच नव्हे, तर संपूर्ण उन्हाळाभर आठवड्यातून एकदा पाणवठे भरण्याचा संकल्प या निसर्गप्रेमींनी केलाय। या उपक्रमात डॉक्टर अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, अमोल चरणकर, डॉक्टर राजन तिगरे, निसर्ग अभ्यासक प्रमोद माळी, नेताजी पाटील, डॉक्टर शुभम करडे, धनंजय कुंभार, बिपिन माळी, नामदेव पिंपळकर यांच्यासह छोटे निसर्गप्रेमी शर्विल माळी व परी जगदाळे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आज गरज असून पेठवडगावच्या या निसर्गप्रेमी ग्रुपचं सर्वत्र कौतुक होतंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।